हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण इनव्हॉइसिंग मधल्या रिव्हर्स चार्जच्या इनव्हॉइसिंग आणि पेमेंट व्हाउचरच्या ज्या प्रोव्हिजन्स होत्या त्या कंप्लीट केलेल्या होत्या. त्यानंतर एक डेबिट नोट क्रेडिट नोटचा जो पार्ट आहे तो आपण बाजूला ठेवणार आहोत आणि मग ह्या ज्या स्पेशल प्रोव्हिजन्स इनव्हॉइसिंगच्या आहेत ज्या आपल्याला सांगितलेल्या आहेत आता सिलेबसमध्ये त्या आपण बघणार आहोत. सप्लायर परमिटेड टू इश्यू एनी डॉक्युमेंट अदर दॅन टॅक्स इनव्हॉइस. आता हे काय सांगितलेलं आहे तर गव्हर्नमेंटला त्यांनी पॉवर दिलेले आहेत ऑब्व्हियसली ऑन द रेकमेंडेशन ऑफ द काउन्सिल की ते काही कॅटेगरीज मध्ये टॅक्स इनव्हॉइस इश्यू न करता दुसरं एखादं डॉक्युमेंट जे आहे ते इश्यू करायला सांगू शकतात. माहिती आणि लोकांनी टॅक्स इनव्हॉइस नाही इश्यू केलं तरी सुद्धा चालतं. किंवा काही ठिकाणी इनव्हॉइस वरती काही ऍडिशनल डिटेल्स आवश्यक आहेत असं ते सांगू शकतात. म्हणजे इन ऍडिशन टू दोज 15-16 डिटेल्स विच आर गिव्हन इन रूल 46 काही ऍडिशनल डिटेल्स सुद्धा ते रिक्वायर्ड आहेत म्हणून सांगू शकतात. काही डिटेल्स ऑप्शनलही करू शकतात. ठीक आहे. सो ते आता आपण बघणार आहोत एक एक केस त्याची काय काय आहे ते. सो फर्स्ट इज इन्शुरन्स, बँकिंग कंपनी, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, एनबीएफसी हा जो ग्रुप आहे यांच्यासाठी आपल्याला 45 डेजची लिमिट होती. तुम्हाला आठवत असेल याला स्पेशल कॅटेगरी त्यांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांना इंटर ब्रांच त्यांचं जे असेल त्यांना आपण डिस्टिंक्ट पर्सनला सप्लाय केला असेल त्यासाठी टाइम लिमिट पण त्यांना एनहान्स करून दिलेली होती. तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी सप्लायर बुकमध्ये रेकॉर्ड करेल किंवा ज्या क्वार्टरमध्ये सप्लाय केला असेल तो क्वार्टर एंड व्हायच्या आधी तुम्ही इनव्हॉइस इश्यू करू शकत होतात. सो आता ह्या ग्रुपला कुठच्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत आणि कुठच्या गोष्टी ऑप्शनल आहेत. ओके. सो ऑप्शनल इन्फॉर्मेशन काय आहे तर सिरियल नंबर. It is not mandatory for bank or insurance company to serially number the invoices or document and address of the recipient of taxable service. आता थोडा असा विचार करा की हे ऑप्शनल डिटेल्स का केले असतील तर बेसिकली बँक कुठची सर्व्हिस देणार आहे आणि कोणाला सर्व्हिस देणार आहे. ठीक आहे. इन्शुरर बँकिंग कंपनी कोणाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहेत तर ऑब्व्हियसली बँकेचे जे अकाउंट होल्डर्स आहेत त्यांना. मग बँक अशी कुठची सर्व्हिस देते आपण बँकेच्या अँगलने बघूया की इफ बँक इज अ सप्लायर ऑफ सर्व्हिस ऑब्व्हियसली सर्व्हिस सप्लाय करतात कारण बँक काही गुड्स तुम्हाला ट्रान्सफर करत नाही. सो इफ बँक इज सप्लायर ऑफ सर्व्हिसेस देन विच आर दी सर्व्हिसेस विच आर देअर. आता फर्स्ट थिंग तर बँक तुम्हाला लोन देते प्रोव्हाइड करते फॉर विच यू पे इंटरेस्ट टू दी बँक. ओके. सो ऍक्च्युअली इंटरेस्ट इज अ एक्झम्प्ट सर्व्हिस बट एक्सटेन्शन ऑफ डिपॉझिट और एक्सटेन्शन ऑफ लोन फॉर विच इंटरेस्ट इज द कन्सिडरेशन. ही सर्व्हिस आहे. या सर्व्हिससाठी बँकेला कन्सिडरेशन काय आहे ते इंटरेस्ट मिळतं ना. बँक तुम्हाला लोन प्रोव्हाइड करते म्हणजे तुम्हाला मनी बॅलन्स यूज करायला देते आणि त्यासाठी तुम्ही ऍडिशनली बँकेला इंटरेस्ट पे करता. सो इंटरेस्ट इज द कन्सिडरेशन फॉर दॅट सर्व्हिस. सो बेसिकली जसं सप्लायरला एखादी अमाऊंट रिसीव्ह होते तशी बँकेला इंटरेस्ट रिसीव्ह होतं. ओके. सो इंटरेस्ट इज अ सर्व्हिस. इट इज अ कन्सिडरेशन फॉर सर्व्हिस पण आपण सर्व्हिस म्हणूया. ओके. सो इट इज अ एक्झाम सर्व्हिस. त्याच्यावर काही टॅक्स पे करावा लागणार नाही. सेकंड थिंग तुम्हाला बँकेमधून जर तुम्ही पासबुक प्रॅक्टिकली बघितलं असेल तर काही चार्जेस कट होतात. से फॉर एक्झाम्पल डेबिट कार्ड चार्जेस, क्रेडिट कार्ड चार्जेस, एनईएफटी चार्जेस, आरटीजीएस चार्जेस. सो डिफरंट काइंड ऑफ सर्व्हिसेस. फॉर एक्झाम्पल काही ठिकाणी बँकांमधून तुमची बाकीची पेमेंट सुद्धा केली जातात. से फॉर एक्झाम्पल टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल. सो फॉर दॅट फॉर सर्व्हिसेस विच प्रोव्हाइड बँक टू देअर कस्टमर्स दे रिसीव्ह सर्टन अमाऊंट. सो ह्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन साठी बँकेला टॅक्स इनव्हॉइस प्रिपेअर करणं रिक्वायर्ड आहे. पण ह्याच्यामध्ये जर सिरियल नंबर मेंटेन करायचे म्हटले तर ते खूप क्रिटिकल होईल. कारण तुम्हीच विचार करा की एका बँकेच्या साध्या एका रत्नागिरी सारख्या छोट्या शहरातल्या ब्रांच मध्ये सुद्धा खूप मोठमोठ्या ट्रान्झॅक्शन होत असतात. खूप म्हणजे ट्रान्झॅक्शनची अमाऊंट मोठी नाहीये पण ट्रान्झॅक्शनचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे. सो एका दिवसामध्ये मे बी लाखो करोडो ट्रान्झॅक्शन होत असतील. मग त्याचे सिरियल नंबर मेंटेन करणं ही अवघड गोष्ट आहे फॉर बँक. ओके. सो दे हॅव सेड दॅट. ओके. आता समजा मी एक एनईएफटी केली त्या एनईएफटी साठी से बँकेने माझ्याकडून 20 रुपीज चार्जेस केले. ह्या 20 रुपीज साठी बँकेला इनव्हॉइस प्रिपेअर करायला पाहिजे. मग ह्याचा सेपरेट सिरियल नंबर पाहिजे. मग तो सिरीज मध्ये पाहिजे. आता बँकेच्या ट्रान्झॅक्शन सायमल्टेनियसली खूप एकाच वेळेला बऱ्याच ठिकाणी होत असतात. सो मग ते सिरियल नंबर मेंटेन करणं अवघड होऊन बसेल. इव्हन एका बँकेच्या जरी ट्रान्झॅक्शन म्हटल्या तरी त्या ऑनलाईन बँकिंगमुळे मल्टिपल टाइम्स एकाच वेळी बऱ्याच ट्रान्झॅक्शन होत असतात. सो मग हे सिरियल नंबरिंग करणं अवघड आहे. म्हणून मग बँकेच्या केसमध्ये किंवा इन्शुरन्स कंपनीच्या केसमध्ये किंवा एनबीएफसीच्या केसमध्ये किंवा कुठच्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या केसमध्ये हे सांगितलेलं आहे की त्यांनी सिरियल नंबर इनव्हॉइस वरती नाही मेन्शन केला तरी सुद्धा चालेल. इट इज मेड ऑप्शनल. इश्यू करायचंच नाही का. ओके. समजा एखादी बँक म्हणेल की आमची सिस्टीम खूप साऊंड आहे आणि आम्ही ते टेक्निकली पॉसिबल करणार आहोत. सो वी कॅन एंटर द टॅक्स सिरियल नंबर
which will be unique for a financial year, and आम्ही तो issue करू शकतो. You can, but we have given you the exemption. If you are not printing it on your invoice, then it is okay. And address of the recipient of service, as बँकेच्या रेसिपियंटचे ऍड्रेस हे बँकेच्या रेकॉर्ड वरती असतातच. सो त्याचा ऍड्रेस जो आहे रेसिपियंटचा हा प्रत्येक वेळी इनव्हॉइस वरती नाही मेन्शन झाला तरी सुद्धा चालेल. ओके, आता मॅन्डेटरी इन्फॉर्मेशन काय सांगितलेली आहे, तर बाकी जे सगळे डिटेल्स आहेत 13 डिटेल्स जे सांगितलेले आहेत ॲज पर रूल 46 हे सगळे असले पाहिजेत. म्हणजे प्लेस ऑफ सप्लाय, अमाऊंट ऑफ टॅक्स, टॅक्सचा रेट, डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस, त्यानंतर सप्लायरचं नेम, जीएसटी ऍड्रेस, त्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या इनव्हॉइस वरती असल्याचं पाहिजेत. फक्त मॅन्डेटरी काय नाहीये, तर सिरियल नंबर प्रिंट करण्यापासून ऑप्शन तुम्हाला सूट दिलेली आहे आणि ऍड्रेस प्रिंट करण्यापासून तुम्हाला सूट दिलेली आहे. सो या दोन गोष्टी बघायला, तर बाकी सगळ्या गोष्टी कंपल्शन सांगितलेलं आहे. आता इथे काय म्हटलंय बघा, अ कस्टमर मे अवेल न्यूमरस सर्व्हिसेस फ्रॉम बँक और इन्शुरर इन गिवन टॅक्स पिरियड. Such entities may issue a consolidated tax invoice or statement or advice, and any other document in lieu thereof by whatever name called may be issued, made available physically, electronically for supply of services made during the month at the end of the month. However, the signature or digital signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of consolidated tax invoice or any other document in lieu thereof, in accordance with the provisions of the Information Technology Act. ठीक आहे. सो आता इथे महत्वाची गोष्ट काय की कन्सॉलिडेटेड इनव्हॉइस तुम्ही इश्यू करू शकता किंवा स्टेटमेंट किंवा ऍडवाइस. म्हणजे थोडक्यात जर बँकेने जर स्टेटमेंट तुम्हाला प्रिपेअर करून दिलं, तुम्हाला माहिती आहे की पासबुक तुम्ही प्रिंट करून देतो तसं बँक तुम्हाला स्टेटमेंटही देते लूज पेपर्स वरती. सो त्या स्टेटमेंट वरती जर तुम्ही इनव्हॉइसचे बाकी सगळे डिटेल्स मेन्शन केले ना, तर मग सेपरेट पुन्हा इनव्हॉइस इश्यू करण्याची गरज नाही. सो तुम्ही असं इनव्हॉइस इश्यू करू शकता. आता इथे जे कन्सॉलिडेशन म्हटलेलं आहे की कन्सॉलिडेटेड टॅक्स इनव्हॉइस और स्टेटमेंट ऍडवाइस और मे एनी अदर डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ और व्हॉट एव्हर नेम कॉल्ड मे बी इश्यूड, या ठिकाणी कन्सॉलिडेशन हे कस्टमर लेव्हलला आहे का ऍग्रिगेट पूर्ण लेव्हलला आहे हे सांगितलेलं नाहीये. हा पॉइंट क्लिअर नाहीये. पण आता त्यांनी ऍड्रेस जो आहे तो त्याच्यामधून तुम्हाला सूट दिलेली आहे. आणि अगेन कन्सॉलिडेटेड टॅक्स इनव्हॉइस साठी पण त्याच्या कंडिशन त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की बँकर्स आर नाउ or finance institution suppliers are now able to issue consolidated tax invoice for all the supplies made during that tax period. Again ते physically किंवा इलेक्ट्रॉनिकली अवेलेबल करून दिलं तरी चालेल. स्टेटमेंट किंवा इनव्हॉइस ऍडवाइस तुम्ही जरी दिला असेल तरी सुद्धा चालेल. सिरियल नंबर आणि ऍड्रेस हे दोन, ऍड्रेस कोणाचा, रेसिपियंटचा, हे दोन ऑप्शनल डिटेल्स आहेत. बाकी सगळे डिटेल्स जे आहेत ते मॅन्डेटरी सांगितलेले आहेत. सो ही पहिली केस होती इन्शुरन्स और बँकिंग सर्व्हिस प्रोव्हायडरची. देन गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. ओके, सो गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या केसमध्ये काय सांगितलंय, तर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या केसमध्ये ऑप्शनल डिटेल्स काहीच नाहीयेत, पण ऍडिशनल डिटेल्स सांगितलेले आहेत. कुठचे तर ग्रॉस वेट ऑफ कन्साइनमेंट. तुम्हाला माहिती आहे की वेब्रिज वरती प्रत्येक कन्साइनमेंटचं वेट केलं जातं. सो त्या कन्साइनमेंट म्हणजे थोडक्यात तुम्ही एखादा ट्रक आहे त्या ट्रकमध्ये जे काही गुड्स लोड केलेले असतील त्याचं सगळ्याचं वेट तुम्हाला, ग्रॉस वेट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. देन नेम ऑफ द कन्सायनर अँड नेम ऑफ द कन्सायनी. आता इथे काय असणार आहे किंवा हे डिटेल्स वेगळे का मेन्शन करायचे, तर लक्षात घ्या की ज्यावेळी जीटीए टॅक्स इनव्हॉइस इश्यू करेल तो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसचा इनव्हॉइस इश्यू करणार आहे. सो इन दॅट केस सपोज हा एक आहे प्रणित, त्या केसमध्ये सेकंड आहे कोण घेऊया आपण, रोहित. ओके, सो प्रणित सर्टन गुड्स सेंड करतो आहे रोहितला. सो हु इज द कन्सायनर, प्रणित. हु इज कन्सायनी, रोहित. Now Pranit has hired one GTA, say VRL Transports. VRL is a nationwide goods transport agency. So now GTA will provide transportation of goods service to Pranit because Pranit is the recipient, correct? So when GTA will issue invoice, he will, supplier is GTA, recipient is Pranit. Okay, Rohit, GTA is nowhere concerned with that Rohit, कारण त्याला काय गरजच नाहीये. मग त्या इनव्हॉइस वरती कन्सायनर म्हणून प्रणितचं नाव आलं पाहिजे, कन्सायनी म्हणून रोहितचं नाव आलं पाहिजे, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ गुड्स कॅरेज इन विच गुड्स आर ट्रान्सपोर्टेड म्हणजे MH08
जे काय तुमचं असेल 1 2 3 4 तो नंबर तुम्हाला मेन्शन केला पाहिजे. डिटेल्स ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेड, आता हे डिटेल्स ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेड असणार नाहीत का इनवॉइस वरती? नाही असणार आहेत, कारण जीटीए जे इनवॉइस इश्यू करेल त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस येईल की ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फ्रॉम दिस प्लेस टू दिस प्लेस. सो हे त्याचं डिस्क्रिप्शन असेल. जीटीए ला कन्सर्न नाहीये ना की कुठचे गुड्स मी ट्रान्सपोर्ट करतोय, म्हणून ते ऍडिशनली जीटीएच्या इनवॉइस मध्ये घालायला हवेत. आता आपल्याला प्रश्न काय पडेल की जीटी इनवॉइस वरती तर गुड्सचे डिटेल्स ऑलरेडी असतात, मग परत का सांगितलेत? तर ते डिटेल्स हे कन्सायनर जे रोहित ह्यांच्यामध्ये जे इनवॉइस होईल ना त्याच्यामध्ये असणार आहे. जीटीए जे प्रणीतच्या नावाने इनवॉइस इश्यू करेल त्याच्यामध्ये तो डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस टाकेल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, त्याच्याबरोबरच त्याला त्या गुड्सचे डिटेल्स जे आहेत तेही मेन्शन करावे लागतील. देन प्लेस ऑफ ओरिजिन अँड प्लेस ऑफ डेस्टिनेशन ही त्याला मेन्शन करावं लागेल. जीएसटीआयन ऑफ पर्सन लायबल फॉर पेइंग टॅक्स ॲज कन्सायनर, कन्सायनी और जीटीए. आता समजा जीटीए ची सर्व्हिस प्रणीतने घेतली आहे असं धरलं तर जीटीए ची सर्व्हिसवर टॅक्स कोण पे करणार आहे? प्रणीत पे करणार आहे. आता इथे काही ठिकाणी पॉसिबल आहे की जर जीटीएने 12% ऑप्शन ऑप्ट केला असेल तर मग जीटीए टॅक्स पे करतो, किंवा जर का हे गुड्स हा इथून इथे सेंड करणार आहे पण ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस जी आहे ती रोहितने अवेल केली, म्हणजे रोहित जे आहे तो पेमेंट करणार आहे, मग या केसमध्ये रेसिपियंट रोहित होतो, त्यामुळे आरसीएम पे करण्याची जबाबदारी आम्ही एकतर आरसीएम होत असेल तर एक तर कन्सायनर किंवा कन्सायनीवरती जबाबदारी येते, जर फॉरवर्ड असेल तर जीटीए वरती येते. सो ते कोण पे करणार आहे त्याला मेन्शन करायला लागेल. अँड लास्टली अदर इन्फॉर्मेशन ॲज प्रिस्क्राइब्ड अंडर रूल 46. सो ती इन्फॉर्मेशन जी आहे ती मेन्शन करावी लागेल. आता हे डिटेल्स ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेड आणि कन्सायनर, कन्सायनी म्हणजे सप्लायर रेसिपियंट असणार नाहीयेत हा. ओरिजिनल आपण जे 46 स्टँडर्ड इनवॉइस इश्यू करतो त्यामध्ये जीटीए काय म्हणेल की सप्लायर नेम इज जीटीएचं नाव येईल, व्हीआरएल ट्रान्सपोर्ट्स, व्हीआरएल लॉजिस्टिक्स, रेसिपियंट म्हणून प्रणीतचं किंवा रोहितचं नाव येईल, पण तो कन्सायनर म्हणून रोहित प्रणीतचं नाव टाकेल, कन्सायनी म्हणून रोहितचं कन्सायनर प्रणीत आणि कन्सायनी म्हणून रोहितचं नाव एंटर करेल. त्याच्या इनवॉइस मध्ये जर काही डिटेल्स सांगितलेले नसते असं गृहीत धरा, तर जीटीएने आपल्या इनवॉइस वरती डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस काय टाकली असेल तर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. आता हे जे गुड्स आहेत हे जीटीए सप्लाय नाही करत आहे, हे सप्लाय करतोय प्रणीत रोहितला, पण जीटीएला त्याच्या इनवॉइस वरती ह्याचे डिटेल्स जे आहेत गुड्स ट्रान्सपोर्टेशनचे ते त्या गुड्सचे डिटेल्स जे आहेत ते मेन्शन करावे लागतील. सो हे 6 डिटेल्स जे आहेत तिथल्या इनवॉइस वरती सांगितलेले आहेत. 7 डिटेल्स त्यांनी सांगितलेले आहेत. ऍक्च्युअली 7वा डिटेल म्हणजे त्यांनी काय फक्त रूल 46 ची इन्फॉर्मेशन म्हटली आहे, म्हणून तुला 7 नाही म्हणत, आपण 6 डिटेल्स ऍडिशनली सांगितलेले आहेत. कुठचे तर ग्रॉस वेट, नेम ऑफ कन्सायनर कन्सायनी, देन प्लेस ऑफ ओरिजिन, प्लेस ऑफ डेस्टिनेशन, रजिस्ट्रेशन नंबर ऑफ गुड्स कॅरेज, डिटेल्स ऑफ गुड्स ट्रान्सपोर्टेड आणि पर्सन लायबल टू पे द टॅक्स. ओके, सो हे डिटेल्स ऍडिशनली रिक्वायर्ड आहेत. देन अगेन पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस जर असेल तर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस साठी परत ऑप्शनल डिटेल्स काय आहे? सिरियल नंबर आणि ऍड्रेस ऑफ रेसिपियंट. जसं बँकिंगच्या केसमध्ये होतं तसंच या ठिकाणीही आहे की सिरियल नंबर नाही टाकला तुम्ही पॅसेंजर ट्रान्सपोर्टने तरी चालेल. आता टॅक्स इनवॉइस विल इन्क्लूड तिकीट इन एनी फॉर्म बाय व्हॉट एव्हर नेम कॉल्ड. सो तुम्ही जर तिकीट इश्यू करता त्या तिकीटवरच जर तुम्ही बाकी सगळी इन्फॉर्मेशन जी घातलेली आहे रूल 46 ची ही जर एंटर केली तर मग पुन्हा सेपरेट इनवॉइस इश्यू करण्याची आवश्यकता नाही. लक्षात येतं. सो टॅक्स इनवॉइस ऐवजी तुम्ही तिकीट हे जे आहे त्यालाच टॅक्स इनवॉइस आम्ही अज्युम करू, पण ने ऍड्रेस आणि सिरियल नंबर सोडून बाकी सगळे डिटेल्स त्या तिकीटवरच मेन्शन केलेले असले पाहिजे. सो प्रॅक्टिकल एक्झाम्पल इज वेन आय वॉज ट्रॅव्हलिंग बाय गाडगे पाटील टू पुणे, त्यांच्या तिकीटवरतीच जीएसटी नाव सप्लायर, नंतर सीजीएसटी, एसजीएसटी हे सगळं मेन्शन केलेलं होतं. सो हे मेन्शन केल्यामुळे प्लस ते ट्रान्सचा फेअर ते किती घेतात तेही त्याने दाखवलेलंच होतं, पण हे सगळे डिटेल्स मेन्शन केलेले असल्यामुळे आणि ऍडिशनली टॅक्स इनवॉइस प्रिपेअर करावं लागलं नाही. नाहीतर काय झालं असतं की टॅक्स इनवॉइस इज स्पेसिफाईड अंडर सीजीएसटी ऍक्ट अँड सीजीएसटी रूल्स, आणि तिकीट ह्या पार्ट असतो ट्रेडचा एक कस्टम आहे की आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा ते आपल्याला तिकीट इश्यू करतात. ओके, सो ते तिकीट इश्यू करावा करू नये हे कुठेही सांगितलेलं नाहीये सीजीएसटी ऍक्ट मध्ये. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही परत तुम्हाला डबल इनवॉइसिंग नको म्हणून तुम्ही ते तिकीट इश्यू कराल तेच आम्ही इनवॉइस म्हणून अज्युम करू, म्हणून म्हटलं इनवॉइस शॅल इन्क्लूड तिकीट, पण त्या तिकीटवरती हे 2 डिटेल्स ऑप्शनल केलेले आहेत ते सोडून बाकी सगळे डिटेल्स आहेत तुम्हाला मेन्शन करायला हवेत. असं जर असेल तर तुम्ही सेपरेट नाही इश्यू केलं तरी सुद्धा आम्हाला चालेल. लक्षात येतंय. सो ह्या 3 स्पेशल कॅटेगरीज त्यांनी सांगितलेल्या आहेत. इन ऍडिशन टू दॅट आय थिंक 2 कॅटेगरीज आणखी स्पेसिफाय झालेल्या आहेत, पण त्या आपण तुमचा स्टॅच्युटरी अपडेट जो वेबसाईट वरती आलेला आहे ICAIच्या, तो तुम्हाला आता मी सांगून ठेवतो की स्टॅच्युटरी अपडेट फॉर इनडायरेक्ट टॅक्सेस हा फॉर नोव्हेंबर 2020 ICAI बोर्ड ऑफ स्टडीजच्या
पोर्टलवरती आलेला आहे, तो सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या आणि ज्या ज्या वेळी तुम्ही हा टॉपिक स्टडी कराल त्याबरोबरच त्या स्टॅट्युटरी अपडेट मधला त्या टॉपिकची रिलेव्हंट जो काही पोर्शन असेल तो लगेच रीड करा. आफ्टर कम्प्लिशन ऑफ अवर पोर्शन आपण एक सेपरेट सेशन घेणार आहोत ज्यामध्ये आपण फक्त तो स्टॅट्युटरी अपडेट आणि तुमचं आरटीपी जे असेल ते स्टडी करणार आहोत. ओके, सो लेट स्टॉप हिअर. आपण हे लेक्चर इथे थांबवूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिलिव्हरी चलन आणि त्याबाबतचे गुड्स ट्रान्सपोर्ट सेमी नॉकडाऊन आणि कम्प्लिटली नॉकडाऊन कंडिशन त्याच्या जे काही पार्ट आहेत ते बघूया.